नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पहिल्या सीझनच्या पॉडकास्ट नंबर 7 मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मागच्या 6 एपिसोडला आपण अतिशय जोरदार असा प्रतिसाद दिलेला आहे. मागच्या 30 दिवसामध्ये आपल्या या पॉडकास्टचे 4018 एवढे स्पॉटिफाय इम्प्रेशन्स पूर्ण झालेले आहेत. त्यासोबत प्लेचं द्विशतक झालेलं आहे आणि प्लेज पर एपिसोडची संख्या ही 36 म्हणजे आपल्या या नवीन उपक्रमाला आपण खूप प्रेम देत आहात, खूप सपोर्ट करत आहात. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि यापुढे आपला प्रयत्न असा असणार आहे की पॉडकास्टची वेळ कमी करून तसं जास्तीत जास्त ज्ञान विवेचन हे कमी वेळात संपवावे. चला तर वेळ न दवडता आपण आजच्या आपल्या पॉडकास्टच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. पहिला भाग आहे तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडीमधील पहिली चालू घडामोड ही राजकीय क्षेत्रातून आहे. ती म्हणजे सगळीकडे आता निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. लोकसभा निवडणूक पुढ्यात येऊन ठेपली आहे आणि त्या अनुषंगाने सर्व पक्ष आपापला जो काही पक्ष आहे, आपापली जी बाजू आहे ती मजबूत करण्यात. त्यानंतरची दुसरी घडामोड सामाजिक क्षेत्रातून आहे. सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्राच्या दृष्टीनं सर्वात मोठी घडामोड ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण पुन्हा एकदा आंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यांच्या मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी वेगानं व्हावी आणि जास्तीत जास्त मराठा समाजातील व्यक्तींना ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र सापडलेलं आहे, त्यांची कुणबीची नोंद सापडलेली आहे, त्यांच्या सर्व सगळे सोयऱ्यांना नातेवाईकांना ते प्रमाणपत्र मिळावं यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. लवकरात लवकर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलून त्यामध्ये या संबंधीचा कायदा पारित करावा यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. त्यासोबतच ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावरचे गुन्हे अजूनही मागे घेतलेले नाहीत आणि ते गुन्हे मागे घेतले जावे यासाठी ही ते उपोषणाला बसले. या दोन त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यानंतर सामाजिक क्षेत्रातली दुसरी घडामोड आहे ते म्हणजे समाजामध्ये होत असलेल्या गुन्हेगारी घटना. मागच्या काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या 2 घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी श्री महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशन मध्येच हल्ला केला आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज चित्रण हे आज उपलब्ध आहे. समाज माध्यमांवर सगळीकडे पसरलेला आहे. पोलीस स्टेशन मध्ये एक आमदार दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या झाडतो ही अतिशय विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी गोळीबाराची घटना म्हणजे मुंबईमध्ये मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीनं फेसबुक लाईव्ह सुरू असताना अभिषेक घोसाळकर नावाच्या एका माजी नगरसेवक जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर लाईव्ह मध्ये गोळीबार केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतरची तिसरी घटना म्हणजे निर्भय बनो या आपल्या एका सामाजिक कार्यक्रमासाठी जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. अनेक वेळा हल्ला केला, त्यांची गाडी फोडली, तरीही निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी त्यांचा ठरलेला कार्यक्रम घेतला. परंतु एखाद्याला भलेही आपल्या विचाराशी ते सहमत असतील किंवा नसतील अशा व्यक्तींना आपले विचार मांडण्यापासून विरोध करणं हे घटनाविरोधी आहे आणि महाराष्ट्राचं जे काही संचित आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेला धरून नाही असं मत अनेक विचारवंतांनी या संदर्भात व्यक्त केलेला. त्यानंतरची तिसरी घडामोड म्हणजे सामाजिक आणि राजकीय या दोन्ही बाजूने जिला आपण बघू शकू अशी म्हणजे नवीन 3 भारतरत्न पुरस्कारांची घोषणा भारत सरकारने केलेली आहे. त्यामध्ये कृषी तज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन, माजी पंतप्रधान PV नरसिंहा राव आणि शेतकरी नेते आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग या तिघांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर साहित्यिक क्षेत्रातील जो आपला प्रांत आहे या प्रांतातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे अंमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2 ते 4 फेब्रुवारी या दरम्यान पार पडले.
परंपरा मागच्या काही वर्षांपासून अशीही पडलेली आहे की जेथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं त्याच ठिकाणी विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुद्धा होतं आणि तसं विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुद्धा अंमळनेरमध्ये पार पडले. आणि विशेष बाब म्हणजे विद्रोही साहित्य संमेलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी भेट दिली. त्या ठिकाणी थोडासा वाद झाला त्यांच्या येण्यावरून, परंतु एकंदरीत शेवटी त्यांचा पेढा भरून स्वागत करण्यात आलं आणि त्यांनी या विद्रोही चळवळीला शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे थोडीशी वादावादी जरी झाली असली तरी महाराष्ट्राचं जे संचित आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे, समन्वयाची परंपरा आहे, ती या ठिकाणी आपल्याला दिसून आली. सांस्कृतिक क्षेत्रातील एक मोठी घडामोड नक्कीच घडली ती म्हणजे पौषवारी. संत निवृत्तीनाथ यांची यात्रा त्र्यंबकेश्वर येथे पार पडली. आपल्याला माहित आहे की ज्याप्रमाणे आषाढीची वारी असते, कार्तिकीची वारी असते, त्याचप्रमाणे ही पौषवारी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. या पौषवारीचं निमित्त म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे होणारी संत निवृत्तीनाथ यांची यात्रा. तर आज आपण थोडस संत निवृत्तीनाथ यांचा परिचय आणि आजचा अभंगही आपण या घटनेच्या अनुषंगाने घेणार आहोत. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपान आणि संत विठ्ठल हे चार महान संत वारकरी संप्रदायात ते एकाच कुटुंबात आणि या सर्वांचे वडील बंधू म्हणजे संत निवृत्तीनाथ. आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोठा बंधू किंवा मोठी बहीण जे घरात मोठे असतील तेच त्यांचे मायबाप असतात. तसंच संत निवृत्तीनाथ हेच या सर्व भावंडांचे मायबाप होते. अतिशय ज्ञानी असणारे, अतिशय अभ्यासू असणारे हे भावंड, ह्या भावंडाचे माय बाप गुरु सर्व काही हे म्हणजे संत निवृत्तीनाथ. त्यांचा जन्म 1268 मध्ये झाला. त्यांच्या जन्म तारखेविषयी मतभेद आहे, परंतु एक अंदाजित तारीख आपण इसवी सनाप्रमाणे 1268 आणि त्यांचा मृत्यू हा 23 जून 1297 या दिवशी झाला. त्यांनी संजीवन समाधी ज्येष्ठ वद्य द्वादशी त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी समाधी घेतल्याचं वर्णन संत नामदेव यांच्या अभंगामध्ये आलेलं आहे. आता थोडं या समाधीविषयी जाणून घेऊ. संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे याची कल्पना किंवा ही माहिती बरेच दिवस नाही. त्यामुळं संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली एवढीच माहिती. मग जोपूळ दिंडोरे येथील पाटील बुवा रखमाची उगले महाराज यांनी अन्य काही संतांच्या मदतीनं जंगलामधील असणारी त्यांची ही समाधी सुमारे 200 वर्षापूर्वी शोधली. त्या समाधीचा जीर्णोद्धार केला, त्या ठिकाणी मंदिर बांधले आणि त्यांनीच जोपूळ ते त्र्यंबकेश्वर अशी पहिली पौषवारी सुरू केली. संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली, परंतु संत निवृत्तीनाथ आणि त्र्यंबकेश्वर यांचं काय नातं आहे, तर थोडा संत निवृत्तीनाथ आणि ह्या भावंडाचा आपण इतिहास जाणून घेऊया. संत निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी अर्थात हे ब्राह्मण होते, परंतु ब्राह्मणांमध्ये विठ्ठल हे नाव सहसा असत. आजच्या आधुनिक ब्राह्मण समाजामध्ये किंवा आपण संपूर्ण ब्राह्मण समाजातील कर्तृत्ववान किंवा लोकांच्या नावांचा इतिहास पाहिला तर आपल्याला हे अतिशय कमी नाव दिसतं. कारण विठ्ठल हा जो देव आहे हा मूलतः बहुजनांचा देव आहे. या देशामध्ये देव सुद्धा जातीने आहेत काय असा प्रश्न पडतो. परंतु विठ्ठलपंत कुलकर्णी यांचं कुटुंब हे एक नाथपंथी कुटुंब. त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासाच्या जास्त खोलात न जाता हे नाथपंथी असल्यामुळं आणि नाथपंथामध्ये जातीभेद पाळला जात नाही. किंबहुना जातीभेदाविरुद्धची चळवळ म्हणजे हा नाथपंथ आहे. आणि कुटुंब हे मूलतः विठ्ठल भक्त असल्यामुळं त्यांचं नाव विठ्ठलपंत ठेवलेलं असावं. असे विठ्ठलपंत ज्यांच्या मनामध्ये विरक्ती होती, त्या विरक्तीमुळे लग्नानंतर त्यांचं मन संसारामध्ये रमेल, त्यामुळं त्यांनी संसाराचा त्याग केला आणि ईश्वर भक्तीसाठी ते घराच्या बाहेर. परंतु पुन्हा असं काही घटना घडल्या की त्यांच्या गुरुनी त्यांना आदेश दिला, तू जाऊन पुन्हा संसार कर, कारण तुझ्या पत्नीला मी अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद दिलेला आहे. माझ्या आशीर्वादासाठी तू हा संन्यास सोड आणि पुन्हा आपला संसार कर. परंतु तत्कालीन समाजाला एखाद्या संन्याशानं संन्यास घेतल्यानंतर पुन्हा संसार करावा ही गोष्ट
धर्मविरोधी वाटत. त्यामुळे त्यांनी विरोध केला आणि त्यांना वाळीत टाकण्यात आले. त्यांच्याशी कसलाही व्यवहार ब्राह्मण लोक करत असे. किंबहुना त्यांना जीवन जगणे मुश्किल झाले. मग विठ्ठलपंत हे प्रायश्चित्त करण्यासाठी किंवा याच्यावर काहीतरी उपाय मागण्यासाठी पैठणला गेले. पैठणला जाऊन त्यांनी विचारलं की मी चूक केलेली आहे, माझी चूक मला मान्य आहे, मी पश्चाताप व्यक्त करतो, त्यातून मार्ग काढा. तेव्हा त्यातील पैठण येथील धर्मपीठाने त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोठावली. पूर्वी स्वतःला झालेला पश्चाताप आणि काही माणसांचं सांगणं यावरून पश्चाताप व्यक्त करण्यासाठी ते ब्रह्मगिरी पर्वताला दररोज 18 मैल पायी प्रदक्षिणा घालण्याची शिक्षा भोगत होते. आणि तेव्हा एक अशी घटना घडली की अशाच एकदा ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालताना समोर त्यांच्या एक वाघ आला असं सांगितलं जातं. अर्थातच असू शकतं, कारण आज आपण पाहिलं की ब्रह्मगिरी पर्वताच्या आसपास किती प्रचंड झाडी आहे, जंगल आहे, भयानक. आपण त्याची कल्पना करू शकतो की त्यावेळी किती भयानक झाडी आणि धोकादायक वातावरण असेल. आणि अशा धोकादायक वातावरणामध्ये त्यांच्यासमोर वाघ आला आणि वाघाला पाहून सर्वजण भावंड विठ्ठलपंत हे सर्व तिथून पळून गेले. अर्थात सर्वजण जीव वाचण्यासाठी पळून गेले आणि या घाई गडबडीमध्ये निवृत्तीनाथ हरवले. विठ्ठलपंतांनी त्यांचा खूप शोध घेतला, पण निवृत्तीनाथ सापडले. काही दिवस निघून गेले आणि नंतर निवृत्तीनाथ परत आले. त्यावेळी योगायोगानं घटना अशी घडली असं सांगतात की हे चुकून निवृत्तीनाथ एका गुहेत शिरले आणि नेमकं त्या गुहेमध्ये नाथ संप्रदायाचे गुरु गहिनीनाथ बसले आणि त्यांची भेट झाली. आणि मग निवृत्तीनाथ असंही गहिनीनाथांना शोधत होते. आणि मग गहिनीनाथांनी त्यांना अनुग्रह दिले, त्यांना आपलं शिष्यत्व केलं. त्या काळात नाथ संप्रदायामध्ये अशी प्रथा होती की एक गुरु आपल्या शिष्याला काय देणार, गुरुपदेश देणार. आणि तो कसा देणार तर कानामध्ये सांग आणि एका वेळी एकालाच. आणि हा जो गुरुपदेश आहे, हे जे ती गूढ गुह्य ज्ञान गुरुकडून मिळालेला आहे, त्या ज्ञानाचा जप करणे आणि आपल्या गुरुची भक्ती करणे हा नाथ संप्रदायाचा प्रघात. त्या प्रघातानुसारच निवृत्तीनाथ परत आले, त्यांनी गुरु केला होता आणि आता ते पूर्णपणे बदलून गेले. यापुढे मात्र असे हे जे कानफुके गुरु आहेत, त्या कानफुके गुरूंची परंपरा स्वतः निवृत्तीनाथाने खंडित केली. निवृत्तीनाथांनाच त्यांच्या 3 भावंडांनी ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई या तिघांनी गुरु मानले. परंतु निवृत्तीनाथांचं वैशिष्ट्य असं की ज्ञानाचा देव ज्ञानदेव त्यांचे कनिष्ठ बिंदू. त्यांना त्याने सांगितलं की हे ज्ञानदेवा, जे काही ज्ञान आहे, जे ज्ञान बंदिस्त करून ठेवलेलं आहे, जे ज्ञान आजपर्यंत कानात सांगितलं जातं किंवा जे ज्ञान शिकण्याचा किंवा जाणण्याचा अधिकार सर्व समाजाला नाही, ते ज्ञान तू खुलं कर. भगवद्गीतेमध्ये किंवा वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये जे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये बंद करून ठेवलेलं ज्ञान आहे, ते ज्ञान तू सर्वांसाठी खुलं कर. आणि ही गुरुआज्ञाच शिरसावंद्य म्हणून संत ज्ञानदेवानी त्यानंतर भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, जी की भगवद्गीतेवरची समश्लोकी टीका आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा ग्रंथ सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये. त्या ठिकाणी निवृत्तीनाथ गुरुची महिमा म्हणजे गहिनीनाथ गुरूंचं ज्ञान निवृत्तीनाथांकडे आलं. निवृत्तीनाथांनी त्यांचं ज्ञान ज्ञानदेवाला दिलं आणि ज्ञानदेवाने त्यांचं ज्ञान आणि सकल समाजात असलेलं जे अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी ज्ञान सगळ्यांसाठी खुलं केलं. एके ठिकाणी महाराज म्हणतात की निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाची होय, गहिनीनाथे सोय दाखवली. निवृत्तीनाथांनी सांगितले की त्यांचा देव कोण आहे तर त्यांचा देव आहे तो म्हणजे कृष्ण, हाच त्यांचा देव आहे. आणि ही सोय कोणी दाखवलेली आहे तर गहिनीनाथांनी दाखवलेली आहे. हे ज्ञान खुलं करणारे पहिले क्रांतिकारी आणि विद्रोही व्यक्तिमत्व मुळात म्हणतो, कारण असे व्यक्ती त्यांच्या पूर्वी फार कमी झाले. किंबहुना एवढा कडक विद्रोह कोणीही केला नाही. त्यानंतरचे कडक आणि स्पष्ट विद्रोही जर कोणी असतील तर ते म्हणजे आंबेडकर आहे. त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना चटके बसले, त्यांना ब्राह्मणत्व नाकारलं होतं. किंबहुना त्यांचा जो दर्जा होता, हा दर्जा म्हणजे त्यांना चांडाळाचा दर्जा दिला, क्षुद्रापेक्षाही खालचा दर्जा त्यांना दिला. अर्थात त्यांच्या वडिलांनी प्रायश्चित्त भोगलं. त्यानंतर ज्ञानेश्वर, माऊली, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ सर्वजण पुन्हा पैठणला गेले. त्यांनी आपला अधिकार मागितला, परंतु
पुन्हा सनातनी संतपीठाने सांगितलं की ती शिक्षा ही त्यांच्या कृत्यांची, तुम्हाला ब्राह्मणामध्ये प्रवेश नाही. त्यांनी चूक केली, त्याची शिक्षा त्यांनी भोगली. मग या लेकरांनी काय चूक केली? परंतु त्यांना ब्राह्मणांमध्ये स्वीकारलं गेलं नाही. आणि या काळामध्ये एक मोठी घडामोड घडली, ती म्हणजे या भावंडांची आणि संत नामदेवांची भेट झाली. संत नामदेवांना सुद्धा ते शूद्र असल्यामुळं भक्तीचा अधिकार नाकारला. अशा नाकारलेल्या परंतु प्रचंड ज्ञानी असलेल्या, बुद्धिमान असलेल्या या व्यक्तींची भेट हा एक फार मोठी घटना या महाराष्ट्राच्या आणि वारकरी संप्रदायांच्या इतिहासामध्ये घडलेली आपल्याला दिसून. ब्राह्मण्यात गुंतून आपले भोग भोगणारे हे सर्व बंधू नामदेवांना भेटले आणि त्यानंतर ते वारकरी झाले. शास्त्री पंडितांनी ज्ञान नाकारूनही स्वतःची भक्ती प्रस्थापित करणारा देव संत नामदेव हे त्यांचे मुक्तिदाते ठरले. अशा प्रकारे ब्राह्मणांनी जरी त्यांना नाकारलं तरी पंढरपुरामध्ये नामदेव शिंपी आणि आळंदीमध्ये भोजलिंग स्वामी ते सुतार होते, यांनी त्यांना आपलंसे केले. बहुजनमय झालेल्या या भावंडांनी काय केला तर सर्व बहुजनांचा उद्धार केला, त्यांना भक्तीचा मार्ग दिला. त्यांच्या भेटीचे वर्णन असं केलं जातं. संत निवृत्तीनाथच हे त्यांच्या भेटीचं वर्णन करतात. ते म्हणतात, उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा, रंजल्या गांजल्यांचा घेतला समाचार, संत माया थोर अनाथांची, आमचे माय बाप भेटले की आज, समाधान सहज आलं. नामदेव आले आणि नामदेवाच्या दर्शनाला निवृत्तीनाथ येतो. पंढरीवर प्रेम असलेला आणि पंढरीच्या पांडुरंगाचं ज्याच्यावर प्रेम आहे असा हा पंढरीचा प्रेम आमच्या घराला. आम्ही रंजले गांजले आहोत, आम्ही दुःखीत आहोत, आम्ही शोषित आहोत, समाजानं आम्हाला वाळीत टाकलेला आहे. अशा रंजल्या गांजल्यांचा आपण समाचार घेतला. तुमची माया थोर आहे. आमच्यासारख्या अनाथांवर आम्हाला कोण आहे? आमचे आईबाप नाहीत, आम्हाला समाज कोणी आपलं मानत नाही. अशा आम्ही अनाथ लेकर आहोत. अशा अनाथ लेकरांचा तुम्ही समाचार घेतला, आम्ही माया केली आणि तुमच्या रूपानं आज आम्हाला मायबाप भेटले. मग तुम्हाला आलिंगन दिल्यानंतर, तुम्हाला भेटल्यानंतर आम्हाला अतिशय समाधान वाटलेलं आहे. अशा दुःखी कष्टी माणसांचा उद्धार संत नामदेवाने केला. त्यांना भक्ती संप्रदाय आणि भक्तीचा मार्ग दाखवला आणि तोच मार्ग त्यांनी पुढे चालवला. संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांनी पुढे विवाह केला नाही. कदाचित त्यांना असं वाटत असावं की आपल्या आई वडिलांनी प्रायश्चित्त भोगूनही आपल्याला समाजानं स्वीकारला नाही. आपण पुन्हा जर विवाह केला, समाज स्वीकारेल. जो भोग आपल्या वाटेला आलेला आहे तोच भोग आपल्या मुलांच्या वाटेला येईल. कदाचित त्यामुळेच हे सर्वजण ब्रह्मचारी राहिले आणि सर्वांनी आपला देह त्याग केला. हा समाज, हा महाराष्ट्र कर्तृत्वान माणसांच्या या पुढच्या पिढीला नको. त्यासोबतच त्यांचं आयुष्यही अतिशय थोडकं ठरलं. जर ते जास्त जगले असते तर जे ज्ञान वाढलं असतं, जे समाजापर्यंत पोहोचलं असतं, त्यापासून समाज निघले. त्या सर्व भावंडांनी समाधी, संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्यानंतर बरोबर 1 वर्षांनी साधारणपणे संत सोपानंदेवांनी, त्यानंतर मुक्ताईने घेतली. मुक्ताईने अन्नत्याग करून आपली जीवन यात्रा संपवली आणि सर्वात थोरले असूनही निवृत्तीनाथांनी सर्वात शेवटी समाधी घेतली. याचं कारण असं की निवृत्तीनाथ वयानं वडील होते आणि या 4ही भावंडाची जबाबदारी त्यांनी घेतलेली. या 4ही भावंडांचं आयुष्य शेवटपर्यंत घेऊन जायचं. आपण गुरु, माता, पिता यांचं सर्व काही आहोत. आपणच जर समाधी घेतली तर हे लेकर उद्या कोणाकडे पाहतील, या भावनेनं शेवटपर्यंत थांबले. आणि 3ही भावंडांनी जेव्हा इहलोकीची यात्रा संपवली तेव्हाच संत निवृत्तीनाथांनी समाधी. संत निवृत्तीनाथांचे अभंग जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु संत ज्ञानेश्वरांचे जे अभंग आहेत त्यामध्ये त्यांचे जास्तीत जास्त अभंग हे एकतर निवृत्तीनाथांशी चर्चा करताना आहेत किंवा त्यांना सांगताना आहेत किंवा त्यांना प्रश्न विचारतात. ज्ञानेश्वरीमध्ये 9013 ओव्या आहेत. त्यापैकी निवृत्तीनाथांशी संवाद करणाऱ्या 2800 ओव्या आहेत. एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांविषयी लिहितात, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देवी माझे मन, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीचे मार्जन केले असे, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरे.
सकळांचे तीर्थ हे निवृत्तीच्या पायात आणि तिथे माझं मन दूर. आता मी भ्रांतीचं भ्रमण करणार नाही. मी आता कुठल्याही दिखाव्याला भुलणार नाही, कारण त्या निवृत्तीनाथानं माझ्या वृत्तीचं मार्जन केलेलं आहे. त्यांच्या भक्तीमध्ये मी आता लीन झालेलो आहे. आणि जसं ज्ञानदेवाला ज्ञान देणारे कोण आहेत? निवृत्ती देवी आहेत, निवृत्ती देव आहे. आणि निवृत्ती देवानं दिलेलं ज्ञान हे ज्ञानदेवांकडे आहे आणि तेच ज्ञानदेव हा समाजाला देतो आणि समाधी संजीवन आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्ञानदेव म्हणजेच निवृत्तीनाथाचं अप्रगट रूप आहे आणि निवृत्तीनाथांचं प्रगट रूप म्हणजे ज्ञानदेव आहे. असे हे ज्ञानदेव त्यांचे एकूण अभंगापैकी हरिगुण सांगणारे 134, सद्गुरु दर्शन 77, पंढरीच्या वर्णनाचे 20, काला कीर्तनाचे 13, नाम महात्म्याचे 52, संत महात्म्यांचे 7 आणि उपदेशपर 41 आणि ज्ञान देणारे 30 अशा त्यांच्या अभंगांची संख्या आहे. या सर्व भावंडांबद्दल संत नामदेव महाराज काय लिहितात पहा. संत नामदेव हे चरित्रकार आहे. संत नामदेव वारकरी संप्रदायातला असा धागा आहे, या धाग्यामध्ये सर्व संत विणलेले आहेत आणि हे धागे असे धरून जे ठेवणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे संत नामदेव आहे. काल विद्रोही साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे असलेले किरण माने यांनी सांगितलं की खरं किंवा पहिलं विद्रोही साहित्य संमेलन हे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये संत नामदेव महाराजांनी भरवलं होतं. त्या ठिकाणी सर्व जातीचे संत होते, बहुजनांचे संत होते, जे विद्रोही होते, भक्ती मार्गातले होते आणि त्या विद्रोही साहित्याची परंपरा ही आजही सुरू आहे. तिथं जातीचं बंधन नाही, तिथे भेदाभेद नाही. नरहरी सोनार असतील, चोखोबा महार असतील, सावता माळी असतील, नामदेव शिंपी असतील, ज्ञानेश्वर जे की वाळीत टाकलेले ब्राह्मण असतील, अशा सर्वांना सोबत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी विद्रोही साहित्याची मुहूर्तमेढ रोवली होती आणि तोच संप्रदाय पुढे समतेचा विचार घेऊन वारकरी संप्रदाय म्हणून पुढे यायला आपण पाहतो की वारकरी संप्रदायामध्ये ज्याच्या गळ्यात विना तो देव आणि एकमेकाला माऊली माता म्हणून संबोधायचं, एकमेकाचं दर्शन घ्यायचं, तिथे कुठलाही जन्मजात अधिकार नाही अशी समतेची परंपरा सांगणारा हा वारकरी संप्रदाय आणि त्याची मुहूर्तमेढ आणि त्याचं सर्व काही संघटन करणारे संत नामदेव. हे संत नामदेव ह्या 4 भावंडांबद्दल काय बोलतात पहा. गहिनी नाथे सांगितले मज सारे, केली ज्ञानेश्वरे व्याख्या त्याची, गाडीला शोधून अनुभव मुक्ताईने, ते ज्ञान सोपाने संपादिले, नामयाचा गुरु तो हा सोपान सद्गुरु. म्हणजे चक्क सोपानाला नामदेव गुरु म्हणतात, सद्गुरु म्हणतात, कारण त्यांनी काय केलेलं आहे, ते ज्ञानदेवाने दिलं होतं ते संपादला. अशा निवृत्तीनाथांचा आजचा अभंग आपण घेणार आहोत. तो अभंग असा आहे. कासवची पिली करुणा भाकी, परिमंडळ निकी चरण शोध, कामधेनु घरी हरी माझा गोपाळ, मज काळ वेळ ना ठेवितैसी, चातका चिंतिता जरी नपवे जीवन, तरीच शोके प्राण तुषाही, निवृत्ती स्वानंदी कामधेनु गुरु, नामाचा उच्चार प्रेमचे. संत साहित्यामध्ये सर्वाधिक वापरणारा जो काही अलंकार आहे तो म्हणजे रूपक आणि दृष्टी. या ठिकाणी संत निवृत्तीनाथांनी काही रूपकांचा वापर करून त्यांनी गुरुचा महिमा ते सांगतात की कासवाची पिली करुणा भाकी, परिमंडळ निकी चरण शोध. कासवाच्या पिलांना दूध पिण्यासाठी आईला तिच्या स्तन, मग तिची आई त्यांना माया कसं करणार, त्यांना प्रेम कसं देणार, तर त्यांनी करुणा भाकी, ईश्वराची करुणा भाकी आणि कासवीच्या दृष्टीमध्ये ती शक्ती आली, तिच्या लेकरांना तिच्या नजरेनं प्रेम दे, तिच्या नजरेच्या प्रेमानं ती लेकरं मोठी होतात, ती त्यांना माया मिळते. आईच्या नजरेमध्ये सुद्धा माया असते, प्रेम असते, असा उल्लेख महाभारतामध्ये सुद्धा आला. जेव्हा राजमाता गांधारी दुर्योधनाला पूर्ण कपडे काढून माझ्या समोर ये, माझी डोळे बांधलेली जी नजर आहे, या नजरेची शक्ती आहे, ती शक्ती तुला देऊन तुझं शरीर पूर्ण वज्राचं करून टाके असं म्हणते आणि दुर्योधनाला स्नान करून यायला सांगते. परंतु वाटेतच कृष्ण त्यांची लीला करतात आणि त्यांना किमान लंगोटी तरी घालून जावं असं सुचवतात. अशा प्रकारची ही जी महाभारतातली घटना आहे, अगदी तसंच कासवीच्या डोळ्यामध्ये प्रेम असतंय आणि ह्या प्रेमाचा पाहणा हे जी पिल्लं प्राशन करत. गुरुचा जेव्हा आपण धावा करू, गुरुची भक्ती आपण जेव्हा करू, ज्याप्रमाणे कासवी तिच्या नजरेतून प्रेम देते, तसं गुरु सुद्धा आपल्याला प्रेम देत असतो. कामधेनु घरी हरी माझा गोपाळ, मज काळ वेळ ना ठेवतेस. जेव्हा मी
गुरुच्या सानिध्यात आहे, जेव्हा मी ईश्वराच्या सानिध्यामध्ये आहे, तेव्हा कामधेनू प्रमाणे माझ्या घरी गोपाळ येऊन बसतो, ईश्वर कृष्ण येऊन बसतो. आणि हा जो देव आहे, हा देव माझ्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व काही पूर्ण करतो. त्याच्यामुळे मला काळाचं वेळेचं कशाचं ना भान ठेवायची गरज आहे, ना काळजी करण्याची गरज. पुढच्या ओळीमध्ये महाराज म्हणतात, चातका चिंतिता तरी नपवे जीवना, तरीच शोके प्राण तुषाहती. चातक हा फक्त पावसाचं पाणी, हे पावसाचं पाणी पिऊनच जगतो. जर त्याला पावसाचं पाणी मिळालं नाही तर तो मरून जातो. म्हणजे त्याच्यासाठी पावसाच्या पाण्याची व्यवस्था हा ईश्वर करत असतो. बाहेरचं पाणी कुठलं काही घेत नाही, फक्त पावसाचंच पाणी पिते. पुढे महाराज म्हणतात, निवृत्ती स्वानंदू कामधेनू गुरु, नामाचा उच्चार तेनिच. पुढे म्हणतात की निवृत्तीचा स्वानंदू, त्याला आनंद काय आहे तर त्याचा कामधेनू असणारा त्याचा गुरु आहे आणि त्याचा छंद आहे तो म्हणजे नामाचा उच्चार केला की त्याचा गुरु काय होतो, खुश होतो, समाधान. म्हणजे तुमच्या जीवनाचं, ऐहिक जीवनाचं, आत्मिक जीवनाचं, आध्यात्मिक जीवनाचं, सामाजिक जीवनाचं सर्व बाजूनं कल्याण करणारी व्यक्ती ती म्हणजे कोण आहे तर तुमचे गुरु आहे. या ठिकाणी महाराजांनी कासवांची, कामधेनूची, चातकाची रूपक म्हणून गुरुच्या प्रेमासोबत तुलना केली. तर सर्वच संतांचे अभंग हे अतिशय रूपक प्रचुर आहे आणि या रूपकातून महाराज दृष्टांत देतात की गुरुचा महिमा किती आगाध आहे. आपण गुरुची भक्ती केली पाहिजे आणि गुरुला काय लागतं तर फक्त नामाचा उच्चार. भक्तीचा सोपा, साधा, सरळ मार्ग दाखवणारा संप्रदाय म्हणजे हा आपला वारकरी संप्रदाय आहे. त्यामुळे जी अवघड भक्ती होती सोपी झाली, सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली. आपण या वारकरी संप्रदायांबद्दल असं म्हणू शकतो, यांनी शांतीमध्ये क्रांती केली. या क्रांतीचा आवाज झाला, परंतु हे जे उसवलेलं, विस्कटलेलं, बिघडलेलं आणि दिशाहीन झालेलं जे समाजमन आहे, ह्या समाजमनाला ह्या वारकरी संप्रदायाने दिशा दिली. एक भक्तीचा, एक साधा, सोपा, सरळ मार्ग दिला, जेणेकरून हा समाज भक्तीच्या मार्गाने गेला, समतेच्या मार्गाने गेला. आपुलकीचा, प्रेमाचा हा जो काही आपला संचिताचा ठेवा आहे तो आजही वारकरी संप्रदायाच्या रूपानं पुढे चालू असलेला आपल्याला दिसून येईल. अशाच प्रकारचं गुरु महिमेचं उदाहरण संत कबीर हे देतात. ते सांगतात की गुरुचा महिमा किती महान आहे. गुरुचं वर्णन करताना संत कबीर लिहितात की सब धरती कागज करूं, लेखनी सब वनराज, सात समुद्र की मसी करूं, गुरु गुण लिखाने जाय. सगळी धरती, सगळी पृथ्वी कागज केला, ह्या झाडांची, फुलांची, या सगळ्या नैसर्गिक वस्तूंची लेखणी केली आणि 7 समुद्रामधल्या पाण्याची शाई केली, तरी सुद्धा गुरुचं महात्म्य, गुरुचं महत्व हे लिहिलं जाऊ शकणार नाही. एवढं गुरुचं महात्म्य अगाध आहे असं संत कबीर म्हणतात. अगदी तसा तोच विचार निवृत्तीनाथांचा, नामदेवांचा विचारच पुढे कबीरांमध्येही त्यांच्या लेखणीमध्ये आलेला दिसून. आपण कुठल्याही कार्यक्रमांमध्ये आजही गुरुमंत्र म्हटला जातो. तो गुरुमंत्र असा, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुच ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरुच महेश आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे गुरुच आहे, गुरुच परमेश्वर आहे आणि म्हणून आपण गुरुचं नमन केलं पाहिजे. गुरूंचा आदर म्हणजे केवळ आंधळेपणानं गुरुला फॉलो करणं असं नाही, तर गुरूंचं जे ज्ञान आहे, त्यांनी जो दिलेला उपदेश आहे, तो उपदेश पाळणं म्हणजेच गुरुचा आदर आहे. गुरुचा आदर करायचा, त्यांच्या पाया पडायचं आणि त्यांच्या उपदेशाचं पालन करायचं नाही, हे मात्र गुरुचं ज्ञान नाही किंवा ही गुरुची भक्ती नाही. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं ही भक्तीची परंपरा सुरू होती. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध ही जे काही धर्माची व्यवस्था, जी अडचणीची व्यवस्था होती, त्या अडचणीच्या व्यवस्थेविरुद्ध या ठिकाणी एक छुपी, एक स्फुट असणारी चळवळ सुरू होती. तर थोडासा कंपॅरेटिव्ह स्टडीचा आपण विचार केला तर तिकडे युरोपामध्ये काय सुरू होतं, तर युरोपामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची एक चळवळ सुरू झाली. म्हणजे मागच्या पॉडकास्टमध्ये पाहिलं की इलियड आणि ओडिसी याचं भाषांतर इंग्रजीमध्ये करण्यात आलं, चॅपमन नावाच्या व्यक्तीने ते केलं. मग 13व्या शतकामध्ये जेव्हा इकडे ही चळवळ सुरू होते, इकडे ही तशीच चळवळ सुरू होते. इकडे सुद्धा जी काही कविता आहेत, ह्या कवितांमध्ये बायबलचा वापर किंवा बायबलमध्ये जो संदेश आहे, तो संदेश सामान्य माणसाला नैतिक संदेश असेल, जीवन जगण्याचा संदेश असेल, हा संदेश जो काही लॅटिन आणि फ्रेंच भाषेमध्ये होता, या संदेशाचं रूपांतर इंग्रजी भाषेमध्ये म्हणजे
त्या ठिकाणच्या लोकांची, सामान्य माणसांची भाषा आहे, त्या भाषामध्ये करण्याचा प्रयत्न सुरू होता. किंबहुना ते काम सुरू होतं. दुसरी घटना म्हणजे एक महत्वाची घटना, मागच्या काही भागामध्ये आपण इटालियन कवी डांटे याच्याविषयी ऐकलं होतं. तर 1 मे 1274 इटालियन कवी डांटे यानं पहिल्यांदा त्याची जी काही प्रेरणा होती, एक 9 वर्षाची मुलगी जी त्याची प्रेयसी म्हणून त्यानं जे लेखन तिच्यासाठी केलं, आयुष्यभर तो तिच्याच भोवती केंद्रित राहिला, ती म्हणजे विक्ट्राईस. त्यानं त्या प्रेमदेवतेला पहिल्यांदा पाहिलं आणि तिच्यावर आधारितच इसवी सन 1300 मध्ये एक फार मोठा इव्हेंट त्या ठिकाणी घडला. तो म्हणजे त्याचं जे काही पुस्तक आहे डिव्हाइन कॉमेडी, हे इटालियन भाषेमध्ये प्रसिद्ध झालं. म्हणजे लॅटिन भाषेतलं ज्ञान डांटेनं इकडे इटालियन लोकभाषेत आणलं. इंग्लंडमध्ये इलियड ओडिसी हे ज्ञान चॅपमन किंवा त्यांच्या समकालीन लेखकांनी इंग्रजी भाषेमध्ये आणलं. तसं महाराष्ट्रामध्ये संस्कृत मधलं ज्ञान हे स्थानिक भाषेत, प्राकृत भाषेत किंवा मराठी भाषेमध्ये आणलं. म्हणजे दोन्ही ठिकाणी चळवळ ही समांतर पातळीवर सुरू होती. मात्र एक मूलभूत फरक, जो काही टर्निंग पॉइंट आहे ज्याला आपण म्हणू, हा फरक दोन्ही ठिकाणी असा घडला की वारकरी संप्रदाय जो आहे, त्यांचं जे कार्य आहे ते संपूर्णपणे धर्म, देव आणि भक्ती या विषयाशीच संबंधित राहिलं. या विषयाच्याच प्रेरणा त्यांच्या राहिल्या. उलट डिव्हाइन कॉमेडी हा ग्रंथ धर्माला सोडून प्रेम ह्या गोष्टीवर, त्यामुळं धर्माच्या कचाट्यातून मुक्त करणारा हा डिव्हाइन कॉमेडी आहे. प्रेमाचा, प्रेम हा तत्वाचा, चिंतनाचा, ज्ञानाचा, अभ्यासाचा, लेखनाचा विषय असू शकतो आणि तोच खरा माणसाला आनंद देणारा विषय आहे, हे डांटेच्या डिव्हाइन कॉमेडीमध्ये दिसून येते. आणि मुक्तीचा किंवा समाजाच्या सुधारणेचा पाया रिनायन्स जे नंतर घडलं, धर्मविरोधी ज्या चळवळी झाल्या, ते धर्मात सांगितलं तेच फक्त सत्य आहे, बाबा वाक्य प्रमाणम, हे जे काय आहे ह्या सर्वाला छेद देण्याचं काम ज्या डिव्हाइन कॉमेडीने केलं. हा डिव्हाइन कॉमेडीचा इव्हेंट इकडं युरोपमध्ये होत होता आणि महाराष्ट्रामध्ये भक्तीची परंपरा सुरू होती. तर याचा परिणाम जो पुढे झालेला आहे तो आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन, त्या ठिकाणी लागलेले शोध, धर्मावालावर विचारलेले प्रश्न, तो झालेला संघर्ष, ह्या सगळ्या या ऐतिहासिक गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येतो. तर या चर्चा डांटे असतील किंवा आपले संत निवृत्तीनाथ असतील, या दोघांमध्ये या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच आहे की डांटे आणि निवृत्तीनाथ दोघेही बंडखोर. निवृत्तीनाथाचा बंड स्थापित धर्माच्या विरोधात भक्ती मार्ग प्रस्थापित करण्यासाठी, तर डांटेचं बंड हे धर्माच्या बाहेर जाऊन मानवी मूल्याला महत्व देणारं बंड होतं. पण दोघेही बंडखोर आणि एकापेक्षा एक सरसच दोघांनी समाज मनाला दिशा दिली, समाजाला पुढे नेण्याचं काम केलं. आज निवृत्तीनाथांची आठवण करू या ठिकाणी थांबूया. आपलं प्रेम असंच राहू द्या. पॉडकास्ट ऐका, आपल्या सर्व मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा, लोकांना सांगा की जे वारकरी संप्रदायाचं रूप आहे तिचे समाजासमोर येऊ द्या. हाच आपला तुकोबा स्पीचच्या माध्यमातून प्रयत्न आहे. तर तुकोबा स्पीचला आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल पुनश्च एकदा मी आपले आभार मानतो आणि थांबतो. भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.